सॅटर्डे क्लब आज एक खूप मोठा मराठी व्यावसायिकांचा काय ग्रुप बोलू शकतो, चळवळ बोलू शकतो, कारण तो ग्रुप नाही, आता एक चळवळ झाली आहे. इंटरनॅशनल चॅप्टर्स म्हणजे आपण इंटरनॅशनल लेवलवर जाऊन मराठी व्यावसायिक आणि एकत्र आलोय. बरोबर. तुमचा सॅटर्डे क्लब बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला? अच्छा, आता ते सॅटर्डे क्लबचे जनरल सेक्रेटरी झाले आहेत, म्हणून मी प्रवास बद्दल विचारलं, कारण एक मेंबर होण्यापासून जनरल सेक्रेटरी होणं एवढ्या मोठ्या चळवळीचा हा कसा प्रवास सुरू म्हणजे खरं तर माझा प्रवास हा सुरू झाला की जनरली व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण स्वस्त मिळतात म्हणून 1000 व्हिजिटिंग कार्ड छापून घेतो आणि ते 1000 व्हिजिटिंग कार्ड वाटायची कुठे, कारण नोकरी करणाऱ्या माणसाच्या ओळखीच फार नसतात. सो मी असं त्यावेळेस एका न्यूज चॅनलवर भिडे सरांची मुलाखत होती, मी पाहिली की असे मराठी लोक एकत्र भेटतात शनिवारी संध्याकाळी आणि ते एकमेकाला व्हिजिटिंग कार्ड देतात आणि एकमेकाचा व्यवसाय सांगतात. सो माझा एकच मोटिव्ह होता त्यावेळेस की मला कुणाला तरी व्हिजिटिंग कार्ड द्यायचं आहे, कारण ते खोकं 1000 व्हिजिटिंग कार्ड कुणाला तरी माझा व्यवसाय सांगायला पाहिजे, म्हणून मी शोधलं आणि पुण्यामध्ये त्यावेळेस एक क्लब सुरू होता. सो मी तिकडे गेलो आणि मी जॉईन झालो आणि तिथे असणाऱ्या उद्योजकांच्या बरोबर मी कनेक्ट झालो आणि हळूहळू माझा व्यवसाय आणि सॅटर्डे क्लब दोन्ही बरोबरच वाढत गेलं. तुम्हाला किती फायदा झाला सॅटर्डे क्लबचा? आज किती लोक सॅटर्डे क्लबच्या मेंबरनी तुमच्या थ्रू प्रॉपर्टीज घेतल्या? साधारण एक रफ नंबर. पुण्यामध्ये तर घेतली आहे, पटायामध्ये 25-30 लोकांनी घेतलेली आहे आणि आता अजूनही मी घेऊन निघालो. सो फायदा तर होतोच, कारण कनेक्शन्स तयार होतात, एक क्रेडिबिलिटी वाढते की तुम्ही आज 15 वर्ष प्लस सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे. सो ती क्रेडिबिलिटी वाढते की 15 वर्ष लोक मला पाहतायत की हाच व्यवसाय करतोय आणि माझे एक्झिस्टिंग क्लायंटसुद्धा सॅटिस्फाय आहेत. सो एक ट्रस्ट फॅक्टर होतो. सुरुवातीला तुमची जर तिकीट साईज मोठी असेल, रिअल एस्टेट किंवा तुम्ही इतर काही व्यवसाय करत असाल तर विश्वास ठेवायला वेळ लागतो, पण एकदा विश्वास तुमच्यावर आला की लोक तुमच्याकडे इन्व्हेस्ट करतात आणि माझ्याबरोबर मला सॅटर्डे क्लब बरोबर मी पण मोठा झालोय. माझा पुढचा प्रश्न इकडेच येतोय की एवढ्या वर्षात तुम्ही सॅटर्डे क्लबला घडताना कसं बघितलंय? काय जनरली मराठी उद्योजकच पूर्वी कमी होते किंवा आज असं जसे मराठी उद्योजक वाढतायत त्यांना नेटवर्किंगची गरज भासते. फक्त नेटवर्किंग नाही की व्यवसाय कसा करायचा, किंवा जसं मगाशी मी म्हणालो की मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस घरातून विरोध असतोच. सो काहीतरी लाईक माइंडेड लोक जे सगळे व्यवसाय करत आहेत हे यांच्याबरोबर जाऊन ती मानसिकता सुद्धा घडवली पाहिजे की व्यावसायिक, त्यामुळं लोक जॉईन करत आहेत आणि जिथे जिथे मराठी व्यावसायिक आहेत आज आम्ही सुद्धा तिथे तिथे पोहोचतोय. म्हणजे आता आमची जी पुढचं विजन आहे की गाव तिथं SCGT म्हणजे SCGT म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. सो आम्ही गावागावापर्यंत पोहोचतोय. म्हणजे आताच मी आता कोल्हापूरला निघालोय, कोल्हापूरला पेठ, वडगाव, कागल आणि सांगलीमध्ये दुसरा येलो सिटी म्हणून चॅप्टर आम्ही लॉन्च करतोय. सो ते एक्सपान्शन खूप वाढतात. या दिवाळीला येणाऱ्या लक्ष्मीपूजनपर्यंत आमची मेंबरशिप 10,000 पर्यंत जाईल आणि पुढच्या 2030 पर्यंत 50,000 मेंबर आणि 1,000 चॅप्टर हे आमचं लक्ष्य आहे. आज किती मेंबर आहेत आपले? आज 7,000 प्लस आहेत. 7,000 प्लस मराठी ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. दिवाळीपर्यंत यांचं टार्गेट 10,000चं आहे, पण जर तुम्ही मराठी व्यावसायिक आहात तर एक खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे सॅटर्डे क्लबचा. तुम्ही नक्कीच त्यांच्या जॉईन करू शकता आणि नुसतं जॉईन नाही, ते एक चळवळ आहे. तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतील. मला विचारायचं की मराठी लोकांना, त्यातल्या त्यात व्यावसायिकांना कितपत की हे नेटवर्किंग त्यांच्या गरजेचं आहे, ह्याचे काही फायदे आहेत, कन्व्हिन्स करणं कितपत सोपं आहे, कठीण आहे त्यांना कळल्यानंतर का तुमच्याकडे लीड आल्यावर? किती वेळ लागतो त्यांना ऐकून? कारण ह्याची काही तशी फीज वगैरे आहे का? तर काय फीज आहे आणि कसं ते जॉईन करू शकतात? फीज कशी आहे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचं एक ऑफिस आहे ठाण्यामध्ये, ते चालवायला जो काही खर्च येतो आम्ही एक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची फी घेतो आणि ज्या ज्या शहरामध्ये लोक भेटतात तिथं हॉटेल असतं किंवा जे काही व्हेन्यू असेल त्या व्हेन्यू चार्जेस, त्यानंतर प्रोजेक्टर लागतो, प्रोजेक्टरचे जे काही खर्च येतो बेसिक खर्च ऑपरेशनल कॉस्ट आणि तो खर्च आपण त्या शहरामध्ये घेतो. म्हणजे पुण्यामध्ये साहजिकच जास्त खर्च येतो तर खाली गडिंग्लज साईडला कमी येतो. सो प्रत्येक शहराची फी वेगवेगळी आहे, पण सॅटर्डे क्लबची जी मेन फी आहे ती एक ठरलेली आहे, तेवढे आपण हेड ऑफिसला देतो, कारण हेड ऑफिसला एम्प्लॉई आहे, तो स्टाफ आहे, ते सगळं मॅनेज करायला लागतं. काय साधारण वेगवेगळी आहे? वेगवेगळी आहे, म्हणजे मेट्रो शहरामध्ये जास्त आहे
आणि ह्याच्यामध्ये कमी पण साधारणतः 5,000-1,000 रुपये आपण लोकांच्याकडून घेतो. ही वर्षाची वर्षाची हा म्हणजे वर्षाची 5,000 रुपये फी आहे फक्त. हो. ती काही जास्त फी नाहीये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर. हो. सॅटर्डे क्लब मध्ये आता तुम्ही अनेक उपक्रम पण चालू केले आहेत जिकडे नुसतं मेंबर होण्यानंतरची जी जसं फंडिंग आहे, मेंटॉरशिप आहे, पार्टनरशिप आहे, एक्सपान्शनला पण मदत करता. त्याबद्दल का कुठला व्यवसाय तुमच्या डोक्यात पटकन येतोय ज्याच्याबरोबर तुम्ही हे केलंय आणि त्याला फायदा झालाय? नाही, आम्ही पूर्णपणे मेंबर होण्यापासून त्याला ट्रेन करतो. कारण बऱ्याचदा असे लोक येतात की ज्यांनी कुठे नेटवर्किंगच केलेलं नसतं किंवा त्यांच्याकडे आयडिया असते पण ते एक्सप्लोअर केलेलं नसते. एखादं प्रोडक्ट असतं. सो आम्ही काय करतो की त्याला पहिल्यांदा आला की आमच्याकडे मेंबर ओरिएंटेशन आहे, म्हणजे MDP म्हणतो, मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट येतं ना त्याच्याबरोबर ते एक युजर मॅन्युअल येतं करेक्ट, की याचा वापर कसा करायचा. सो सॅटर्डे क्लबचं MDP हे युजर मॅन्युअल आहे. म्हणजे सॅटर्डे क्लब तुमच्या व्यवसायासाठी याचा उपयोग कसा करायचा. सो ते झाल्यानंतर आम्ही त्यांना पुढे तुम्ही मगाशी म्हणाला की जर कुणाला चांगली आयडिया असेल, स्टार्टअप असेल, तर आम्ही आता संधी भांडवलाची, जसं शार्क टँक असतं त्याच धर्तीवर आम्ही ते सुरुवात केली. संधी भांडवलाची स्टार्टअप कट्टा होता ना? स्टार्टअप कट्टा आहेच आहे, पण स्टार्टअप हा प्रोग्राम आहे ना संधी भांडवलाची, हा आम्ही गावोगावी आता म्हणजे शहरात करणार आहोत. आणि इज लाईक अ स्टार्टअप कट्टा. त्याला काही नाव आता संधी भांडवलाचे मराठी नाव आपण त्याला दिलेलं आहे. आणि चांगले लोक, बऱ्याच लोक येत आहेत. सुरुवातीला एवढे पॉलिश लोक नाही आहेत, पण यासाठी लोक तयारी करतात की माझा व्यवसाय मी कसा पिच करू. आणि बऱ्यापैकी काही लोकांना इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे, काही लोकांना छान नेटवर्क मिळालेलं आहे शार्ककडून. आणि हळूहळू हा संधी भांडवलाची हा उपक्रम मोठा होत जाईल.